भारत 7 मे रोजी कारवारजवळ क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे। कर्नाटकच्या कारवारजवळ भारत मिसाईल चाचणी करणार आहे। हवा पाणी जमिनीवरूनही भारताच्या आता पाकला आव्हान देण्यात येणार आहे। त्यामुळे परिपूर्ण अशी तयारी सुरू आहे। कर्नाटकाच्या कारवारजवळ भारत आता मिसाईल चाचणी करणार आहे। हवा पाणी जमिनीवरूनही भारताने आता भारताचं पाकला आव्हान असणार आहे। त्यामुळे सर्वच बाजूने सध्या भारताची जोरात तयारी सुरू आहे। भारत 7 मे रोजी कारवारजवळ ही चाचणी करणार आहे। भारत मिसाईल चाचणी करणार आहे। कर्नाटकमध्ये कारवार आहे, त्या कारवारजवळ ही चाचणी आता केली जाणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सिद्धेश भंडारे आपल्यासोबत जोडलेत। सिद्धेश, भारत सज्ज आहे, बैठकांचं सत्र होतं, मात्र आता आपण पाहतोय 7 मे रोजी कारवारजवळ क्षेपणास्त्र चाचणी सुद्धा केली जाणार आहे। काय अपडेट? येत्या 7 मेला भारत कर्नाटक राज्यातील कारवारजवळ एक महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्राची चाचणी करणार आहे। ही चाचणी भारतीय संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते। या चाचणीमुळे भारताच्या संरक्षण प्रणालीची क्षमता अधिक प्रभावीपणे जगासमोर येईल आणि भारताच्या संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDO ही क्षेपणास्त्राची चाचणी आयोजित DRDOने या क्षेपणास्त्राच्या चाचणीचं आयोजन केलं आहे। कारवारच्या समुद्राजवळ असलेल्या एका विशिष्ट तळावरून हे क्षेपणास्त्र डागलं जाईल आणि चाचणीच्या वेळी सुरक्षा आवश्यकता सर्व उपाययोजना या करण्यात आलेल्या आहेत। भारताची ही क्षेपणास्त्र चाचणी केवळ तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची नाही, तर यामागे एक महत्त्वपूर्ण संदेश देखील आहे। भारत आता हवा पाणी आणि जमीन या तिन्ही मार्गांनी आपल्या सीमांचं आणि हितसंबंधांचं संरक्षण करण्यास सज्ज आहे। हे या चाचणीतून पाकिस्तानला किंवा इतर संभाव्य धोक्यांना स्पष्टपणे दिसून येईल। ही चाचणी भारताच्या वाढत्या संरक्षणाच्या सामर्थ्याचं एक प्रतीक आहे आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारत कोणतीही कसर सोडणार नाही, हेच यातून स्पष्ट होतं। अगदी नक्कीच सिद्धेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।